चला नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या इग्नाइट पाठशाला या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मला। तर आजचं आपलं जे लेक्चर आहे हे इस्रो आणि नासा अंतराळ संशोधन परीक्षा यासाठी आपण हे लेक्चर घेतोय। इस्रो आणि नासा अंतर्गत एक अंतराळ संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी एक परीक्षा पार पडत असते, ज्यामध्ये जिल्हा परिषदचे इयत्ता 6वी आणि 7वीचे विद्यार्थी भाग घेत असतात। परीक्षेमध्ये कोण पात्र आहे परीक्षा देण्यासाठी? तर इयत्ता 7वी आणि इयत्ता 6वीचे झेडपी म्हणजे जिल्हा परिषद मध्ये शिकणारे विद्यार्थी। आता ही जी परीक्षा आहे ही मराठी माध्यमाच्या मुलांसाठी मराठीमध्ये होते, तर सेमी इंग्लिश या माध्यमाच्या मुलांसाठी ती इंग्लिश मध्ये पार पडते। तर आपल्याला आज सायन्स मधला वर्क म्हणजेच कार्य हा टॉपिक इथे डिस्कस करायचा आहे की कार्य त्याची डेफिनेशन काय असेल किंवा त्याचं वर्किंग कसं आहे हे आपल्याला सर्व बघायचं आहे। ओके, याच परीक्षेसाठी आपल्या इग्नाइट पाठशाला ऍप्लिकेशनवर एक नवीन बॅच सुरू झालेली आहे, जी असणार आहे नासा इस्रो अंतराळ संशोधन भेट। यासाठी आपण एक स्पेशल बॅच लॉन्च केलेली आहे। ही बॅच सुरू होतीये 14 मे म्हणजेच आजपासून, आणि याची ऍडमिशन प्रोसेस अजूनही सुरू आहे। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ऍडमिशन केलेली नाहीये त्यांनी आवर्जून करून घ्यायची आहे। या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ही बॅच राहणार आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन आहेत, म्हणजे लाईव्ह सेशन पण असणार आहेत, पण काही कारणास्तव जर तुमचे लाईव्ह सेशन अटेंड झाले नाहीत तर तुम्हाला तेच लेक्चर ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपात देखील पाहायला मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला मिळणाऱ्या वेळेनुसार तुम्ही ते सेशन केव्हाही बघू शकता। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, अनुभवी शिक्षकांकडून तुम्हाला यामध्ये एक मार्गदर्शन मिळणार आहे, आणि शंका निरासनासाठी आपण डाऊट क्लिअरिंग सेशन देखील या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। ओके, सो ही बॅच जी आहे ही बॅच तुम्हाला 1499 रुपयामध्ये मिळते। ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। ऍप्लिकेशनचं नाव आहे इग्नाइट पाठशाला ऍप्लिकेशन। ऍप डाउनलोड करून तुम्हाला ही बॅच ऍप मध्ये बघायला मिळेल। बरं, ऍप कुठून डाउनलोड करायचं आहे? तर ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर जायचं आहे आणि ऍप डाउनलोड करून त्यावर ही बॅच तुम्हाला तिथे मिळणार आहे। ओके, आणि या सोबतच आपल्या ऍप्लिकेशनला आणखी जवाहर नवोदय विद्यालयासाठी देखील बॅच लॉन्च झालेली आहे। हिची पण ऍडमिशन प्रोसेस सध्या सुरू आहे। ही सुद्धा तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात मिळणार आहे। मग ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे की जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा द्यायची आहे तर त्यांनी आवर्जून ही बॅच जॉईन करून घ्यायची आहे। ओके, चलो तर आपण अर्थातच थेट आपल्या टॉपिक कडे वळणार आहोत। तुम्हाला या संबंधित बॅच जॉईन करण्यासंबंधित, बॅच संबंधित, ऍप्लिकेशन संबंधित जर कोणत्याही अडचणी असतील तर लगेचच तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करू शकता। आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 8983345857। या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून तुमच्या सगळ्याच्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला तिथे मदत मिळणार आहे। ओके, तर लगेच आपण आपला टॉपिक सुरू करूया। तर लगेच आपण आपल्या टॉपिक कडे वळणार आहोत। बघा, आजचा आपला टॉपिक काय आहे तर आज आपण शिकणार आहोत वर्क। वर्क म्हणजेच कार्य। तर वर्कची डेफिनेशन काय आहे, वर्क म्हणजे एक्झॅक्टली काय, कार्य कशा पद्धतीने घडते, हे सगळंच आपल्याला पाहायचं आहे। ठीक आहे, तर वर्क म्हणजे काय पहा। वर्कची आपल्याला सगळ्यात पहिल्यांदी डेफिनेशन पाहायची आहे। When an object is displaced by applying the force on it is said to be the work is done. ओके, मराठीमध्ये एकदा आपण डेफिनेशन बघून घेऊ। जेव्हा एखाद्या वस्तूवर बल लावले जाते आणि त्या वस्तूचे विस्थापन होते तेव्हा तिथे कार्य झाले असे समजले जाते। आता कार्य म्हणजे काय पहा, एखाद्या वस्तूवर तुम्ही फोर्स लावला। ठीक आहे, काय लावलंय? फोर्स। फोर्स म्हणजेच काय? बल। एखादी वस्तू घेतली, तिच्यावर तुम्ही फोर्स लावला, फोर्स म्हणजेच बल लावलेला आहे, आणि तो फोर्स लावल्यानंतर त्या वस्तूनी स्वतःची जागा बदलली तर त्यालाच आपण काय म्हणणार आहे? वर्क झालेला आहे। ओके, जसं उदाहरणार्थ तुम्ही शाळेत जाताना तुमची शाळेची बॅग ही उचलता, उचलल्यानंतर ती शाळेची बॅग तिची जागा सोडते। तुम्ही शाळेची बॅग उचलण्यासाठी काय लावलाय? फोर्स लावला, म्हणजेच बल लावलं, आणि ते बल लावल्यामुळे ती बॅग तिच्या जागेवरून हलली, म्हणजेच डिस्प्लेस झाली, म्हणजेच विस्थापित झाली। बरोबर, तर हे जे कार्य, हे जे क्रिया आहे याला आपण काय म्हणणार आहे? कार्य। वर्क म्हणजेच काय? एखाद्या गोष्टीला, जसा हा मुलगा आहे, हा मुलगा या बॉक्सला फोर्स लावतोय। काय लावतोय? फोर्स। फोर्स म्हणजेच काय? बल लावत आहे। हा मुलगा या बॉक्सवर काय अप्लाय करतोय? फोर्स। फोर्स म्हणजेच बल, आणि हे बल लावल्यामुळे त्या वस्तूचं काय होतंय? डिस्प्लेसमेंट होत आहे। डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय? विस्थापन होत आहे।
विस्थापन म्हणजे ती वस्तू स्वतःची जागा सोडते. मग कोणत्याही वस्तूवर फोर्स अप्लाय केल्यानंतर तिची डिस्प्लेसमेंट होत असेल, म्हणजेच कोणत्याही वस्तूवर बल लावल्यानंतर तिचं विस्थापन होत असेल, तर त्याला आपण कार्य असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? वर्क. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायची आहे की वर्कची कन्सेप्ट कशा पद्धतीची असणार आहे. ठीक आहे, वर्क म्हणजेच काय? एखाद्या वस्तूवर फोर्स अप्लाय केल्यानंतर ती वस्तू डिस्प्लेस होते, तर त्याला आपण म्हणणार वर्क. ओके, म्हणजे वर्क कोणत्या दोन गोष्टींवर अवलंबून आहे? वर्क हे कोणत्या दोन गोष्टींवर अवलंबून आहे? पहिली गोष्ट, पहिली क्वांटिटी ती म्हणजे बल, फोर्सवर अवलंबून आहे की तुमचं वर्क किती चांगलं होईल. आणि दुसरं कशावर अवलंबून आहे? विस्थापन. विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटवर पण अवलंबून आहे की तुमचं वर्क कसं घडते. ठीक आहे, सो वर्क इज नथिंग बट व्हेन एन ऑब्जेक्ट इज डिस्प्लेस्ड बाय अप्लाइंग द फोर्स ऑन इट, इट सेड टू बी द वर्क इज डन. ओके, येस, वर्कचं आपल्याला डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. येस, आणि व्याख्या मराठीमध्ये पहा, जेव्हा एखादी वस्तूवर बल लावले जाते तेव्हा त्या वस्तूचे विस्थापन होते, तर त्याला कार्य घडले असे समजले जाईल. ओके, येस, चला तर याबद्दलच आपण आता रूल्स बघणार आहोत. सायन्सचे काही रूल्स आहेत फोर्स बद्दलचे, ते रूल्स आपल्याला बघायचे आहेत. बघा, जर वर्क घडायचं असेल, वर्क जर घडायचं आहे म्हणजे कार्य जर घडवायचं आहे, तर त्यासाठी पहिली कंडिशन आहे द फोर्स मस्ट बी अप्लाइड. म्हणजेच फोर्स हा अप्लाय झालाच पाहिजे. जोपर्यंत तुम्ही कोणत्याही गोष्टीवर बल लावत नाही तोपर्यंत वर्क होणार नाही. फोर्स जोपर्यंत एखाद्या गोष्टीवर लागणार नाही, एखाद्या गोष्टीवर जोपर्यंत बल लागणार नाही तोपर्यंत त्या वस्तूवर कार्य झालेलं आहे असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे कोणावर डिपेंड आहे कार्य? कार्य डिपेंड आहे फोर्सवर म्हणजे बलवर. दुसरी कंडिशन बघा, डिस्प्लेसमेंट मस्ट बी हॅपन. म्हणजेच जर डिस्प्लेसमेंट झाली तरच कार्य झालं असं आपल्याला म्हणता येईल. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय? विस्थापन. विस्थापन म्हणजे काय? एक वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणे, त्याला आपण म्हणणार विस्थापन. जोपर्यंत विस्थापन घडत नाही तोपर्यंत कार्य घडलं असं समजलं जाणार नाही. ठीक आहे, म्हणजेच वर्क करण्यासाठी डिस्प्लेसमेंट ही महत्वाची आहे. काय महत्वाचं आहे? डिस्प्लेसमेंट म्हणजेच विस्थापन. ओके, चला तिसरी कंडिशन काय आहे बघा. एक क्रुशियल पॉइंट जर आपण म्हटलं, जर डिस्प्लेसमेंट झालीच नाही तर वर्क तिथे घडलंच नाही. विस्थापन झालेच नाही तर कार्य सुद्धा शून्य असते. जसा हा मुलगा बघा, या इमेज मध्ये हा मुलगा काय करतोय तर भिंतीला लोटत आहे. त्या मुलाने काय केलं? त्या भिंतीला लोटलं. आता तो मुलगा जर त्या भिंतीला लोटत आहे तर ती भिंत हलणार आहे का? नाही हलणार. मग ती भिंत जर हल्लीच नाही म्हणजे त्या भिंतीचं डिस्प्लेसमेंटच झालं नाही. जर या भिंतीचं डिस्प्लेसमेंट झालं नाही, या भिंतीचं जर विस्थापन झालं नाही तर तिथे कार्य घडलं नाही, तिथे वर्क घडलेलं नाहीये. ओके, आपण जे लेक्चर घेतोय हे दोन्हीही लँग्वेज मध्ये सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करत आहे. जर तरीही तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्हाला स्क्रीनवर दोन्हीही भाषांमध्ये लिहिलेला आहे. ओके, स्क्रीनवर तुम्हाला दोन्हीही भाषांमध्ये जो डाटा आहे हा दोन्ही भाषांमध्ये दिसतोय. आपण दोन्हीही भाषांमध्ये शिकणार आहोत. ओके, चला, येस, आता पुढे लक्षात घ्या, आपल्याला फॉर्म्युला बघायचा आहे. वर्कचा फॉर्म्युला काय आहे? वर्कचा फॉर्म्युला आहे आपला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स म्हणजेच काय? बल, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय? विस्थापन. तर आपला कार्याचा फॉर्म्युला, वर्कचा फॉर्म्युला काय आहे? वर्क इज नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. म्हणजेच बल आणि विस्थापन यांचा गुणाकार म्हणजेच कार्य असते. कार्याची ही जी फॉर्म्युला आहे, कार्याचं हे जे सूत्र आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजेच कार्य बरोबर बल गुणेला विस्थापन. हा त्याचा एक फॉर्म्युला असणार आहे. अतिशय साधा फॉर्म्युला आहे. ओके, म्हणजेच यामध्ये डब्ल्यू म्हणजे काय आहे तर वर्क आहे. एखाद्या वस्तूवर बल लावून तिचे विस्थापन केले जाते तर त्या प्रक्रियेला आपण कार्य असं म्हणतो. दुसरं आहे फोर्स, एखाद्या वस्तूवर लावलेलं बल म्हणजेच फोर्स. तिसरं आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे एखाद्या वस्तूनी स्वतःची जागा सोडली तर त्याला आपण म्हणतो असतो ती वस्तू डिस्प्लेस झाली. डिस्प्लेस झाली म्हणजेच काय? तिने विस्थापन केलेलं आहे. विस्थापन किंवा डिस्प्लेसमेंट, बऱ्याच विद्यार्थ्यांना आता यामध्येही कन्फ्युजन असते
की मॅम हा शब्द काय आहे, डिस्प्लेसमेंट हा शब्द काय आहे, विस्थापन हा शब्द काय आहे. तर विस्थापन किंवा डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, एखाद्या वस्तूने स्वतःची जागा सोडली त्याला आपण म्हणणार ती वस्तू डिस्प्लेस झाली किंवा ती वस्तू विस्थापित झालेली आहे. ओके, येस. सो मूव्ह ऑन टू द नेक्स्ट पॉइंट. बघा आपल्याला पुढे काय दिलंय, तर कार्याचं युनिट दिलेलं आहे. ठीक आहे, वर्कचं युनिट काय असणार आहे, व्हॉट इज द एसआय युनिट अँड व्हॉट इज द सीजीएस युनिट. एसआय युनिट हे सर्व जगात इंटरनॅशनली मान्य युनिट असते. ठीक आहे, आता तसं जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला फोर्सचं पण युनिट माहिती पाहिजे. माहिती असेल, ज्यांना माहिती आहे फोर्स म्हणजेच बलचं एसआय एकक, त्यांनी मला चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे की फोर्सचं एसआय युनिट काय आहे. ओके, फोर्सचं एसआय युनिट काय असेल हे मला नक्की चॅट बॉक्स मध्ये सांगा. फोर्सचं एसआय युनिट आहे आपलं न्यूटन. ठीक आहे, काय आहे एसआय युनिट, न्यूटन. हे एसआय युनिट आहे. आणि सीजीएस युनिट काय आहे फोर्सचं, फोर्सचं सीजीएस युनिट काय आहे, फोर्सचं सीजीएस युनिट आहे डाईन. आपल्याला फोर्सचं पण माहिती पाहिजे, डिस्प्लेसमेंटचं पण माहिती पाहिजे आणि वर्कचं पण माहिती पाहिजे. ओके, तर आपण तिन्ही पण युनिट जे आहे ते इथे शिकणार आहोत. ओके, तर बघा वर्कचा सगळ्यात पहिल्यांदा आपण फॉर्म्युला काय पाहिला, वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि इथे लक्षात ठेवा, बरेच विद्यार्थी इथे कन्फ्युज होतील, इथे डिस्प्लेसमेंट डी नी डिनोट केलेली नाहीये. डिस्प्लेसमेंट कशाने दाखवली, इथे एस नी दाखवली. बरं डी नी का नाही दाखवली, ही जी डिस्प्लेसमेंट आहे ही आपण डी या लेटरनी का बरं शो केलेली नाहीये. डिस्प्लेसमेंटची सुरुवात तर डी पासूनच होतीये, बरोबर, सुरुवात डी पासून होते, पण तरीही आपण डी या लेटरनी ती डिस्प्लेसमेंट दर्शवू शकणार नाही. का बरं डी का वापरलं जात नाही, कारण डी वरून डिस्टन्स, डी नी फिजिक्स मध्ये डी नी डिस्टन्स दर्शवलं जाते. काय दर्शवलं जाते, अंतर. ठीक आहे, अंतर म्हणजेच डिस्टन्स दर्शवलं जाते. ओके, मग फिजिक्स मध्ये डी कशासाठी वापरला जातो, तर डिस्टन्स साठी डी वापरला जातो. डिस्टन्स म्हणजेच अंतर. एखादं अंतर जर आपल्याला मोजायचं असेल तर ते आपण कशाने मोजतो, डी नी मोजतो. म्हणून डिस्प्लेसमेंट साठी काय वापरलं, एस वापरलं. आता तुम्ही म्हणणार की एसच का बरं वापरलं मॅम, तर याला काहीही सायंटिफिक रिझन नाहीये की त्यांनी यस का बरं घेतलं. ओके, डिस्प्लेसमेंटला यसच का बरं घेतलं याचं काही सायंटिफिक रिझन नाहीये. पण डी वापरू शकत नव्हतो कारण डी हा डिस्टन्सला आपण आधीच वापरलेला आहे. ठीक आहे, डी हा आपण आधीच डिस्टन्स साठी वापरलेला आहे, म्हणून आपण तो डिस्प्लेसमेंट साठी वापरू शकत नव्हतो. म्हणून डिस्प्लेसमेंट साठी आपण काय वापरलंय, एस वापरलेला आहे. ओके, तर तुम्हाला असाही फॉर्म्युला डायरेक्टली येऊ शकतो, डब्ल्यू इज इक्वल्स टू एफ इंटू एस. मग यामध्ये डब्ल्यू म्हणजे वर्क म्हणजे कार्य, एफ म्हणजे फोर्स म्हणजे बल आणि एस म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजेच विस्थापन. ओके, येस. चला तर आपण कुठे होतो, एसआय युनिटला होतो आपण. पहा, तर वर्कचं एसआय युनिट काय आहे, वर्कचं एसआय युनिट असणार आहे आपलं जूल. ओके, वर्कचं एसआय युनिट असणार आहे आपलं जूल. ओके, एक सेकंड. येस, वर्कचं एसआय युनिट असणार आहे आपलं जूल. येस, तर बघा एसआय युनिट आपण पाहिलं की वर्कचं एसआय युनिट काय आहे, तर वर्कचं एसआय युनिट आहे जूल. पण जूल फक्त वर्कचंच एसआय युनिट आहे असं नाहीये. हे पण तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे की जूल आणखी एका फिजिकल क्वांटिटी, आणखी एका परिमाणाचं एसआय युनिट जूल आहे. ती कोणती राशी आहे, ती कोणती क्वांटिटी आहे जिचं एसआय युनिट जूलच आहे. आणखी एक क्वांटिटी आहे ना अशी की जिचं एसआय युनिट जूलच असणार आहे. कोणती आहे ती राशी आहे आपली एनर्जी. ठीक आहे, एनर्जीचं एसआय युनिट पण जूलच असते. एनर्जी म्हणजेच ऊर्जा. ठीक आहे, एनर्जी म्हणजे काय होते, ऊर्जा. मग एनर्जीचं पण एसआय युनिट हे जूलच आहे. ओके, एसआय युनिट एनर्जीचं सुद्धा जूलच आहे. मग एसआय युनिट, एनर्जीचं एसआय युनिट आहे जूल आणि सीजीएस युनिट काय आहे, अर्ग. सीजीएस युनिट काय आहे, आपल्या वर्कचं अर्ग आहे. ठीक आहे, वर्कचं एसआय युनिट आहे जूल आणि सीजीएस युनिट आहे अर्ग. ठीक आहे, आणि जर आपल्याला रिलेशन विचारलं बिटवीन द सीजीएल युनिट अँड एसआय युनिट, तर 1 जूल इज इक्वल्स टू 10⁻⁷ अर्ग. 1 जूल म्हणजे किती होते, 1 जूल म्हणजे 10⁻⁷ इंटू अर्ग. 1 जूल इज इक्वल्स टू 10⁻⁷ अर्ग. ठीक आहे, मग बघा
म्हणजेच 1 जूल इतके कार्य करण्यासाठी 10⁻⁷ अर्ग एवढं कार्य करावं लागेल. ठीक आहे. एसआय युनिट लक्षात ठेवा, सीजीएस युनिट लक्षात ठेवा आणि कन्व्हर्शन फॅक्टर लक्षात ठेवा. ठीक आहे. एसआय युनिट काय आहे? जूल. सीजीएस युनिट काय आहे? अर्ग. आणि कन्व्हर्शन फॅक्टर काय आहे? 1 जूल इज इक्वल्स टू 10⁻⁷ अर्ग. हा आहे त्याचा कन्व्हर्शन फॅक्टर. ओके, लक्षात राहील कन्व्हर्शन फॅक्टर. येस, चलो. येस, लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट. येस, बघा आता बऱ्याच वेळेला आपल्याला रिलेशनशिप विचारला जाते बिटवीन द फोर्स अँड वर्क. फोर्स आणि वर्क यामध्ये काय रिलेशन आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचंय. येस, तर काय रिलेशन आहे बघा फोर्स आणि वर्क मध्ये, म्हणजेच बल आणि कार्यामधला संबंध काय. बल आणि कार्य यामध्ये संबंध काय आहे? फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, फोर्स अँड वर्क यामध्ये काय रिलेशन असणार आहे पहा. जर विस्थापन सारखेच असेल तर जास्त बल लावल्यास जास्त कार्य घडते. पहा, नीट समजून घ्या, कन्सेप्ट फारच किचकट आहे. जर विस्थापन सारखे, विस्थापन म्हणजे काय रे? विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे एखाद्या वस्तूने स्वतःची गोष्ट सोडायची आहे, स्वतःची जागा सोडायची आहे. ओके, मग मी जर म्हटलं की एखाद्या वस्तूला ए पॉइंट पासून तर बी पॉइंट पर्यंत आणायचं आहे, ही झाली त्याची डिस्प्लेसमेंट. काय झाली? ही त्याची डिस्प्लेसमेंट. म्हणजेच काय झालं? विस्थापन. आता मी जर तुम्हाला म्हटलं की एक गाडी आहे, त्या गाडीला धक्का मारत न्यायचंय, एक गाडी आहे त्या गाडीला धक्का मारत तुम्हाला या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत न्यायचंय. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट आहे, फक्त कुठून कुठे न्यायचंय? ए पासून बी पर्यंत. ठीक आहे, एक मुलगा आला, त्या मुलाने फोर्स लावला 5 न्यूटन. किती फोर्स लावला त्या मुलाने? 5 न्यूटन. ठीक आहे, हा पहिला मुलगा जो आला त्यांनी 5 न्यूटन फोर्स लावला. दुसरा मुलगा आला, त्यांनी 10 न्यूटन एवढा फोर्स लावला. ठीक आहे, फोर्स चेंज झाला, डिस्प्लेसमेंट तीच आहे. म्हणजे दोन्ही मुलांना मी काय सांगितलं होतं की ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत गाडी न्यायची, बरोबर. पण एकाने जास्त फोर्स लावला, एकाने कमी फोर्स लावला, तर पटकन कोणाची गाडी जाणार आहे? ज्याने फोर्स जास्त लावला त्याची गाडी पटकन जाईल, ज्याने फोर्स कमी लावला त्याची गाडी स्लो जाणार आहे, म्हणजे त्याची गाडी उशिरा जाणार आहे, बरोबर. म्हणजेच आपण काय काय कॉन्स्टंट ठेवलं? आपण डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन कॉन्स्टंट ठेवलं, सारखंच ठेवलं. पण बदललं काय? आपण बदललेलं आहे, आपण त्यामध्ये फोर्स बदलला. इथे फोर्स कमी लावला, या दुसऱ्या मुलाने फोर्स जास्त लावला. ठीक आहे, फक्त बदलला काय? फोर्स बदलला. मग एक लक्षात ठेवा, जेव्हा विस्थापन कॉन्स्टंट असेल, जेव्हा डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट आहे, त्या वेळेला सगळं वर्क कोणावर डिपेंड आहे? फोर्सवर डिपेंड आहे. ओके, म्हणजेच जर आपण डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट ठेवली तर फोर्स जेवढा जास्त लावाल वर्क तेवढं जास्त घडेल, आणि जर आपण डिस्प्लेसमेंट जी आहे ही कॉन्स्टंट ठेवली तर फोर्स जेवढा कमी लावला द वर्क तेवढंच कमी घडेल. ओके, तर हे जी मेथड आहे ही आपल्याला तिथे लक्षात ठेवायचं आहे. ओके, जसं इथे एक आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे, रिकामी बादली उचलणे आणि पाण्याने भरलेली बादली उचलणे. ठीक आहे, दोन्हीही याच्यामध्ये तो डिस्प्लेसमेंट सारखीच करतोय मुलगा. त्याला ही बादली उचलून कुठे न्यायची आहे? त्याला ही बादली अशी हातात उचलायची आहे, म्हणजे एवढी डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? वस्तू स्वतःची जागा सोडते, त्याला आपण म्हणणार डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, मग डिस्प्लेसमेंट दोन्हीकडे सारखीच आहे. त्याला ही बादली इथून तर इथपर्यंत उचलायची आहे वर. ठीक आहे, इथेही सेमच आहे, त्याला ही बादली इथून तर इथपर्यंत वर उचलायची आहे. पण दोन्हीकडे डिस्प्लेसमेंट सारखीच आहे. इथे पण डिस्प्लेसमेंट तेवढीच आहे, इथे पण डिस्प्लेसमेंट तेवढीच आहे. पण इथे त्यांनी फोर्स कमी लावला. का बरं फोर्स कमी लावला? कारण बकेट जी आहे ती हलकी आहे, कारण बकेटमध्ये पाणीच नाहीये. जर बकेटमध्ये पाणी नाहीये तर बकेट हलकी आहे, आणि बकेट हलकी असल्यामुळे त्याला फोर्स कमी लावावा लागला. पण इथे बकेटमध्ये पाणी आहे, बकेटमध्ये पाणी आहे म्हणजे त्याला फोर्स जास्त लावावा लागेल, बरोबर. मग जिथे त्यांनी फोर्स कमी लावला तिथे वर्क सुद्धा कमी घडलं, आणि जिथे त्यांनी फोर्स जास्त लावला तिथे वर्क सुद्धा जास्त घडलं. पण कंडिशन काय आहे? डिस्प्लेसमेंट सेमच असली पाहिजे, विस्थापन सेमच असलं पाहिजे. ओके, ही एक कंडिशन आपल्याला फक्त तिथे लक्षात ठेवायची आहे. ओके, मग डिस्प्लेसमेंट ज्या वेळेला सारखी आहे तर जेवढा जास्त फोर्स लावाल तेवढं जास्त वर्क होईल. म्हणजे जर तुम्ही विस्थापन समान ठेवलं तर जेवढं जास्त बल लावाल तेवढा जास्त कार्य घडेल.
ओके येस. आता आपलं लेक्चर दोन्ही लँग्वेज मध्ये असल्यामुळे थोडं लेंदी वाटणारच आहे प्रत्येकाला, पण इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी इंग्लिशमध्ये बोललेल्या पॉइंट लक्षात ठेवायचे, मराठी मिडियमच्या मुलांनी मराठीमध्ये बोललेले पॉइंटच लक्षात ठेवायचे आहेत. ओके येस. तुम्हाला जसं सायन्स ज्या भाषेमध्ये तुम्हाला जमतंय, त्या ज्या भाषेमध्ये तुम्हाला दिलेलं आहे सिलेबसला, त्याच भाषेमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा आता हे रिलेशन बिटवीन द डिस्प्लेसमेंट अँड वर्क दिलेलं आहे आपल्याला. ओके नाउ वी हॅव टू फाइंड द रिलेशन बिटवीन द डिस्प्लेसमेंट अँड वर्क. आता आपण कशाचं रिलेशन पाहिलं, फोर्स आणि फोर्स जो होता, फोर्स आणि वर्कचं रिलेशन आपण आता पाहिलं. आता आपल्याला कोणतं पाहायचं आहे, रिलेशन बिटवीन द डिस्प्लेसमेंट अँड वर्क. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन आणि वर्क म्हणजे कार्य. मग आता आपल्याला कशामधलं रिलेशन पाहायचंय, विस्थापन आणि कार्य यामधलं आपल्याला रिलेशन पाहायचंय. बघा हा मुलगा आहे, हा मुलगा भिंतीला लोटतोय. एखादा मुलगा असेल ज्याने भिंतीला लोटला, आता भिंतीला लोटल्यानंतर भिंतीचं विस्थापन होईल का? असं आहे का की एखाद्या मुलाने भिंतीला लोटलं आणि ती भिंत एका जागेहून दुसऱ्या जागी सरकली, भिंत सरकणार आहे का त्या मुलाच्याने? नाही. कितीही फोर्स लावला तरी सरकणार आहे का? नाही. त्याच्या अंगात तेवढी ताकदच नाहीये की तो तेवढा फोर्स लावू शकतो म्हणून त्या भिंतीला. बरोबर. मग काय आहे बघा, जर एखाद्या मुलाने एखादी भिंत पाडण्याचा प्रयत्न केला तर त्यावर डिस्प्लेसमेंट झिरो झाली. डिस्प्लेसमेंट झिरो का बरं झाली? कारण त्याच्याने ती भिंत सरकलीच नाही ना. भिंत सरकली का? नाही. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, एका ऑब्जेक्टनी, एका वस्तूनी स्वतःची जागा सोडली म्हणजे विस्थापन घडलं, म्हणजे डिस्प्लेसमेंट घडली. पण इथे डिस्प्लेसमेंट घडली का? नाही. इथे डिस्प्लेसमेंट काय आली, इथे डिस्प्लेसमेंट आली शून्य. किती झाली डिस्प्लेसमेंट? शून्य. मग डिस्प्लेसमेंट जर शून्य आहे, जर डिस्प्लेसमेंट शून्य आहे तर त्यामध्ये वर्क पण शून्यच राहील. डिस्प्लेसमेंट झिरो आहे म्हणजे त्या मुलाने त्या भिंतीला लोटलं पण ती भिंत हललीच नाही. भिंत हलली नाही म्हणजे डिस्प्लेसमेंट झाली नाही. आणि जर डिस्प्लेसमेंट झाली नाही तर त्यामध्ये वर्क घडलेलंच नाहीये, त्या पोराने कामच नाही केलं. ठीक आहे, कार्य घडलेलं नाही, वर्क घडलेलं नाहीये. ओके पुढे पहा, विस्थापन वाढल्यास वर्क पण काय होणार आहे, वाढणार आहे. बरोबर. तुम्हाला मी म्हटलं की इथून सायकल घ्यायची आहे आपल्याला, 5 किलोमीटर दूर न्यायची आहे, आणि इथून सायकल घ्यायची आणि 10 किलोमीटर दूर न्यायची आहे. वर्क कुठे जास्त करावं लागेल? 10 किलोमीटर दूर नेण्यासाठी. 10 किलोमीटर दूर नेण्यासाठी वर्क जास्त करावं लागेल. जेवढी जास्त डिस्प्लेसमेंट तेवढं जास्त वर्क. ओके जेवढी जास्त डिस्प्लेसमेंट तेवढं जास्त वर्क, आणि जेवढी कमी डिस्प्लेसमेंट तेवढं कमी वर्क आपल्याला तिथे करावं लागेल. अंडरस्टँड? येस. पहा, जेवढं जास्त डिस्प्लेसमेंट तेवढं जास्त वर्क, आणि जेवढी कमी डिस्प्लेसमेंट तेवढं कमी वर्क. म्हणूनच निश्चित बलाने जास्त अंतर हलवल्यास जास्त कार्य घडते. ओके येस. चला पुढे लक्ष द्या. आता चला इथे बघा, कार्य घडतंय का, कार्य घडते का हे आपल्याला सांगायचं. ओके पहा, एखादा मुलगा पुस्तक वाचतोय. पहिलं एक्झाम्पल आहे आपल्याला, अ बॉय इज रीडिंग अ बुक. म्हणजे एक मुलगा पुस्तक वाचतोय, त्याने कोणतं वर्क केलं का? पुस्तक वाचण्यामध्ये डिस्प्लेसमेंट झाली का? डिस्प्लेसमेंट म्हणजे तो वाचत वाचत दुसऱ्या गावाला गेला का? नाही. म्हणजेच पुस्तकाची डिस्प्लेसमेंट झाली नाही. डिस्प्लेसमेंट झाली नाही म्हणून वर्क सुद्धा झालेलं नाहीये. ठीक आहे. दुसरं उदाहरण आहे, एका मुलाने वॉल पुश केली. वॉल म्हणजे भिंत. भिंत पुश केली, तर भिंत पुश केली म्हणजे डिस्प्लेसमेंट झाली का? नाही. एखाद्या मुलाने भिंत ढकलण्याचा प्रयत्न केला तर डिस्प्लेसमेंट झालं का? नाही. डिस्प्लेसमेंट नाही झालं म्हणजे वर्क सुद्धा नाही झालं. वर्क सुद्धा नाही झालं. ओके मग नंतर बघा, वॉकिंग विथ अ बॅग. एखादा मुलगा आहे जो बॅग घेऊन एकीकडून दुसरीकडे जातोय. ठीक आहे. समजा एखादा मुलगा बॅग घेऊन शाळेतून घरी गेला एखादा मुलगा बॅग घेऊन, तर त्यांनी डिस्प्लेसमेंट केली का? हो, त्याचं चेंज झालं ना, त्याची पोझिशन चेंज झाली. पहिले तो घरी होता, आता तो शाळेत आहे. बरोबर. म्हणजे त्यांनी स्वतःची जागा बदलली. जागा बदलली म्हणजे डिस्प्लेसमेंट झालेली आहे. आणि जर डिस्प्लेसमेंट झाली तर वर्क सुद्धा झालं. जर डिस्प्लेसमेंट झाली तर वर्क सुद्धा तिथे घडलेला आहे. ओके येस. नेक्स्ट एक्झाम्पल, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे, अ बॉय लिफ्टिंग अ स्टोन. म्हणजे एक मुलगा आहे जो दगड उचलतो आहे. जर त्यांनी दगड उचलला तर डिस्प्लेसमेंट घडली का? येस, डिस्प्लेसमेंट घडलेली आहे, कारण तो दगड त्यांनी उचलून दुसरीकडे ठेवला.
मग दगड एकीकडून दुसऱ्या जागेवर गेला ना, म्हणजे डिस्प्लेसमेंट घडली. जर डिस्प्लेसमेंट घडली तर वर्क सुद्धा घडलेला आहे. एक लक्षात ठेवा, जर डिस्प्लेसमेंट झाली तर वर्क घडलं. जर डिस्प्लेसमेंटच 0 आहे तर वर्क सुद्धा 0च आहे. ओके, अंडरस्टँड? येस. ओके, चला पुढल्या टॉपिक कडे पुढे शिफ्ट होणार आहे. बघा, आता आपण जेवढंही शिकलेलो आहे, मी त्या सगळ्या शिकलेल्या गोष्टींवर तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारत आहे. तर प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत सगळ्यांनी. चॅट बॉक्स मध्ये मला नक्की प्रश्नांची उत्तरं सांगा, कमेंट बॉक्स मध्ये मला उत्तरं सांगायची आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण जेवढं शिकलोय तेवढ्याच डाटावर मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज वर्क इन सायन्स? विज्ञानात कार्य म्हणजे काय? पहिला पर्याय आहे प्लेइंग अ गेम्स, म्हणजे खेळ खेळणे. रीडिंग बुक्स, पुस्तके वाचणे. फोर्स कॉझिंग डिस्प्लेसमेंट, बलामुळे विस्थापन होणे. आणि स्लीपिंग म्हणजे झोपणे. आता विज्ञानामध्ये विचारलं, विज्ञानामध्ये सायन्सच्या भाषेमध्ये वर्क म्हणजे काय होते? फोर्सने डिस्प्लेसमेंट केली, म्हणजे आपण बल लावला आणि विस्थापन झाली, म्हणजेच आपण त्याला म्हणणार वर्क झालं. ओके, मग विज्ञानाच्या भाषेमध्ये कार्य म्हणजे काय, वर्क म्हणजे काय? फोर्स लावला, डिस्प्लेसमेंट झाली, म्हणजेच वर्क घडलेला आहे. ओके ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढला प्रश्न. विच कंडिशन इज नेसेसरी फॉर वर्क टू बी डन? जर कार्य घडायचं असेल तर कोणती कंडिशन महत्वाची आहे? ओके, येस. चला बघा, जर कार्य घडायचं असेल तर कोणती कंडिशन महत्वाची आहे? पहिला पर्याय आहे ओनली फोर्स, म्हणजे फक्त बल. ओनली डिस्प्लेसमेंट, फक्त विस्थापन. नंतर बोथ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, अँड नन ऑफ द अबव. वर्कचा फॉर्म्युला काय रे? वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. कार्य म्हणजे बल गुणेला विस्थापन. आता असं आहे का फक्त बल असेल तर कार्य घडेल का? नाही. फक्त डिस्प्लेसमेंट असेल तर कार्य घडेल का? नाही. काय पाहिजे? दोघंही पाहिजे. दोन्ही पाहिजे ना? येस. चला, तर बोथ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट दोन्हीही पाहिजे तरच कार्य घडेल. वर्क केव्हा घडेल? जेव्हा दोन्हीही असेल. बरोबर, येस, जेव्हा दोन्हीही असेल त्याच वेळेला वर्क घडू शकते. ओके, नेक्स्ट हा पुढला प्रश्नामध्ये काय विचारलंय? इफ अ वॉल डज नॉट मूव्ह आफ्टर पुशिंग इट, द वर्क डन इज. म्हणजे एक भिंत आहे, भिंत ढकलली पण ती हल्लीच नाही. भिंत ढकलली पण ती भिंत हल्ली नाही, तर किती कार्य झालं? पॉझिटिव्ह म्हणजे धन, निगेटिव्ह म्हणजे ऋण, नन म्हणजे 0 आणि मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त. आता भिंत ढकलली पण डिस्प्लेसमेंट झाली का? ती हल्ली का एका जागेहून? नाही हल्ली. हल्ली नाही म्हणजेच कार्य कसं झालं? 0 झालं. वर्क डन काय झाला? 0 झालेला आहे. ओके, वर्क डन किती झालंय? 0 झालेला आहे. ओके, लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. एसआय युनिट ऑफ वर्क इज, म्हणजे कार्याचं एसआय एकक काय आहे? काय आहे कार्याचं एसआय एकक काय आहे बघा. येस, वर्कचं एसआय युनिट काय पाहिलं आपण? सध्या शिकलोय ना, जूल आहे. काय आहे? जूल. वर्कचं एसआय युनिट आहे जूल. आणि सीजीएस युनिट पण सांगितलं मी तुम्हाला. सीजीएस युनिट काय आहे? अर्ग आहे. सीजीएस युनिट काय पाहिलं आपण? सध्याच अर्ग पाहिलेला आहे. ओके, येस. चलो, एक लास्ट क्वेश्चन घेऊया आपण, 5th नंबरचा. बघा, 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ वर्क डन? म्हणजे असं कोणतं उदाहरण आहे की ज्यामध्ये कार्य घडलेलं आहे? ठीक आहे, पर्याय वाचून घेऊ आपण. होल्डिंग अ बॅग विदाउट मुव्हिंग, म्हणजे पिशवी न हलवता धरून ठेवलेली आहे. दुसरं, पुशिंग अ कार्ट अँड मुव्हिंग इट, गाडी ढकलली आणि गाडी पुढे गेली. स्लीपिंग ऑन बेड, म्हणजे आपण पलंगावर झोपलेलो आहे. आणि वॉचिंग अ टीव्ही, म्हणजे टीव्ही पाहतोय. आता हे तर आपल्याला 100% समजते. पलंगावर झोपले म्हणजे तुम्ही काहीच वर्क नाही करत आहे, कारण तुमचं जागाच बदलली नाही ना. मस्त पडून आहे पलंगावर. पलंगावर पडून असताना तुमचं डिस्प्लेसमेंट झालं का? नाही. मग डिस्प्लेसमेंट झालं नाही तर वर्क घडेल का? तर वर्क पण घडणार नाही. ओके, सो हे तर नाहीच आहे. टीव्ही पाहणे पण नाहीये, टीव्हीत तुम्ही एका जागी बसूनच पाहताय, वर्क घडतच नाहीये. ओके, मग काय असेल? राईट आन्सर इज पुशिंग अ कार्ट अँड मुव्हिंग इट. एखाद्या गाडीला आपण ढकललं आणि ती गाडी पुढे गेली, त्याला आपण काय म्हणणार? एखाद्या गाडीला आपण ढकललं आणि ती गाडी पुढे गेली तर तिथे वर्क घडलं असं आपण म्हणणार. ओके, तिथे वर्क घडलं असं आपण म्हणणार आहोत. ओके, येस. चला, तर हे काही प्रश्न आपण इथे घेतलेत. ओके, चला, आणि इथे आपलं लेक्चर संपलेलं आहे. टॉपिक आवडला असेल तर सेशन नक्की लाईक करायचं आहे सर्वांनी.
जर तुम्हाला टॉपिक आणि टीचिंग आवडलं असेल तर नक्की सेशन लाईक करा आणि छान एक्झामची प्रिपरेशन करा. तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही इथे आहोतच. नासा आणि इस्रो अंतराळ संशोधन बेटसाठी आपली बॅच पण सुरू झालेली आहे. बॅच मध्ये तुम्हाला डेली सेशन मिळणार आहेत. रेग्युलरली तुम्हाला त्यामध्ये सेशन्स अवेलेबल असणार आहेत आणि हे सेशन्स लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे. बॅचची फीस फक्त 1499 रुपये आहे आणि ही बॅच आजपासून म्हणजेच 14 मे पासून सुरू झालेली आहे. आज संध्याकाळी या बॅचचं पहिलं लेक्चर होणार आहे. तर आवर्जून ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही जॉईन केलेलं नसेल किंवा बॅच जॉईन केलेली नाही त्यांनी आवर्जून बॅच जॉईन करायची आहे. ओके, यामध्ये तुम्हाला काय काय फॅसिलिटीज मिळत आहेत तर सिलेबस नुसार टीचिंग होणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच मिळणार आहे. तुमच्या सोयीने तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ केव्हाही बघता येणार आहेत आणि सोबतच शंका निरासन म्हणजे डाऊट क्लिअरिंग सेशन देखील आपण यामध्ये घेणार आहोत. परीक्षा कशी आहे, काय आहे, सिलेबस काय आहे, कसं अटेम्प्ट करायचं, सगळंच. ओके, आणि या व्यतिरिक्तही तुम्हाला काहीही शंका असल्यास तुम्ही या नंबरवर कॉल करून मला आमच्या टीमला कॉल करून या नंबरवर कॉल करून तुमच्या सगळ्याच्या अडचणी दूर होतील. ओके, सो कॉन्टॅक्ट नंबर आहे. कॉन्टॅक्ट नंबर रजिस्टर्ड करून ठेवा. जर बॅच डाउनलोड करण्यासाठी इग्नाइट पाठशाला नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि ऍप वर जाऊन बॅच परचेस करून घ्यायची आहे. ओके, सो भेटूया आपण नेक्स्ट सेशन मध्ये. थँक्यू.